दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी इथं मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये पीर महादेव यात्रा साजरी करण्यात आली। दक्षिण सोलापूर वांगी येथील 3 दिवसांची यात्रा आज संपन्न होत आहे। बुधवारी महादेवाची पालखीची मिरवणूक आयोजित करण्यात आली होती आणि गुरुवारी दुपारी पीरचे गाफिलाचे मिरवणूक काढण्यात आली होती। या मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्य हलगी आणि डीजेच्या तालावर ही मिरवणूक काढण्यात आली होती। या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाल्याचं पाहावयास मिळालं। ही यात्रा हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक दर्शवते। पीर महादेव यात्रा ही वांगी गावचे हिंदू मुस्लिम कोणताही भेदभाव न करता एकत्रित येऊन साजरा करतात। ही यात्रा संपन्न करण्यासाठी यात्रा पंच कमिटीचे सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले होते। याविषयी अधिक माहिती राजकुमार तोडकरी तसंच माजी सरपंच शामराव हांडे आणि सामाजिक कार्यकर्ते कबीर तांडोरी यांनी दिले आहे। शालाबादाप्रमाणे यंदाही आमच्या गावामध्ये पीर महादेवची ही यात्रा संपन्न झालेली आहे। आज पहिल्या दिवशी पालखीची महादेवाच्या पालखीची मिरवणूक झाली। त्याच्यानंतर गंध निघाला संध्याकाळी 7 वाजता। आज गलीब आणि उद्या नाटक आणि कुस्त्या होणार आहे। तरी आमच्या गावात हिंदू आणि मुस्लिमचं हे जे प्रतीक आहे पीर महादेव यात्रेचे पंच कमिटीचे अध्यक्ष बोलत आहे। सालाबादाप्रमाणे ह्याही वर्षी आमच्या गावामध्ये जत्रेचा उत्सव चाललेला आहे। काल भव्य पालखीची महादेव पालखीची मिरवणूक झालेली आहे। आज गुरुवार आज गलिपाची भव्य मिरवणूक झालेली आहे। सकाळी कलगीतुऱ्याची गाणी झालेली आहेत आणि उद्या ठीक सकाळी 10 पासून 5 वाजेपर्यंत कलगीतुऱ्याची गाणी होणार आहेत। कालच्यापासून काल पाठे 5 वाजता यात्रेची सुरुवात झालेली आहे। त्याच्यानंतर सकाळी 8 वाजता भव्य अशी महादेवची पालखीची मिरवणूक निघाली। त्यानंतर आज गलीब झालेला आहे। अखंड महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिमांचा एक असलेलं श्री पीर महादेव हे पंचक्रोशीमध्ये सर्वात भक्तिभावाने साजरी होणारी यात्रा आहे।